प्रथमतः मंचर पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो आणि त्यावेळी या विभागाचे DYSP अमोल मांडवे साहेब आणि इथले PI सन्माननीय वाघमोडे साहेब या दोघांची वेळ घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि त्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की काय कारवाई चालू आहे. तर त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तपास जो आमचा चालू आहे तो योग्य दिशेने चालू आहे आणि याच्यामध्ये गोपनीय काही गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला थेट सांगू शकत नाही आणि याच्याबाबत सविस्तर तुम्हाला FDAचे अधिकारी सांगू शकतात. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस म्हणून ज्यावेळी आरोपींच्या संदर्भामध्ये त्यांना अटक करण्याचा जो विषय आहे तर गेले 20-25 दिवस झाले 26 आरोपींवर गुन्हा दाखल आहे, 13 आरोपी फक्त अटक झाले. तर तो तपास देखील तुम्ही तात्काळ फास्ट पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि आरोपी हे अटक झाले पाहिजे. याचे दिरण काय होते त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं करतो आहे आणि त्याच्यानंतर एक आरोपी मला वाटतं काल का परवा पोलिसांनी देखील अटक केलेली आहेत आणि 14 आरोपी झाले तरी देखील अजून 12 आरोपी फरार आहेत. म्हणून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला खात्री लवकरच त्या देखील आरोपींना अटक केली जाईल. त्यानंतर 29 तारखेला आम्हाला मुंडे साहेबांची भेटीची वेळ मुंबई या ठिकाणी FDAच्या ऑफिसला मिळाली आणि आम्ही मुंडे साहेबांना 29 तारखेला जाऊन मुंबईला भेटलो, त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 14 जे काही मुद्दे होते त्याच्यावरती चर्चा झाली आणि तसं निवेदनही त्यांना दिलं आणि मग त्यांनी देखील सांगितलं आपण मीडियामध्ये देखील पाहिलं असेल की आम्ही कुणाच्याही दबावाला वगैरे काही बळी पडत नाही, आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. परंतु ज्यावेळी तपास चालू असतो त्या संदर्भामध्ये जास्त आम्ही बोलणार नाही. तर म्हटलं लोकांमध्ये एक शंका आहे की तुम्ही 5 तारखेला जी घटना 4-5 झाली आणि मला वाटतं 7 का 8 तारखेला त्याची प्रेस झाली होती. मधल्या जवळपास 25 दिवस तुमच्या विभागामार्फत देखील कुठल्याही प्रकारचं चर्चा करण्यात आली नाही किंवा माहिती देखील तुम्ही प्रेसच्या माध्यमातून दिली नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक शंका निर्माण झाली की काही प्रकरणावरती पूर्ण राजकीय दबाव आला की काय सगळं काही ठरलं आहे. ते म्हटले तसला काही होणार नाही आणि म्हटले तुमच्या सर्वांच्या माहितीचं सांगतो या भेसळीमध्ये तुमच्या भागामध्ये देखील ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आमचा तपास चालू आहे, त्यांना देखील आम्ही नोटीस बजावलेली आहे. तर त्यांनी नावानिशी देखील 2 कंपन्यांचा आपल्या भागामधलं गोवर्धनचा एक उल्लेख केला आणि सोनेचा देखील हे केला. तिथं आम्हाला जे काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये काही हे जे 26 लोक जे अरेस्ट केलेले आहेत तर त्यांच्याकडे जो मुद्देमाल मिळाला त्या अनुषंगाने त्यांनी जे काही वर्डिंग त्याच्यामध्ये सांगितलं ते देखील तितकं तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.